नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा महाभूत पाहणार आहे, तो म्हणजे तेज महाभूत। आता आपल्या BMS युनिव्हर्सिटी एग्जाम मध्ये आपल्याला दरवर्षी या महाभूत पंचमहाभूत पैकी कोणता तरी एक महाभूत विचारला जातो आणि या 5 महाभूतापैकी एक फिक्स एलक्यू असतो। तर आजचा आपण तिसरा महाभूत पाहत आहोत। जर याच्या मागील व्हिडिओमध्ये तुम्ही जर 2 महाभूत पाहिले नसेल, पृथ्वी आणि जल, तर ते मागील व्हिडिओमध्ये जाऊन आपल्या प्लेलिस्ट मध्ये बघू शकता। तर आजचा आपण सुरू करत आहोत तिसरा महाभूत। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की आपण एक क्वेश्चन दाखवत आहोत, त्या क्वेश्चन प्रमाणे आपल्याला हा महाभूत असा विचारला जाऊ शकतो एलक्यूला। तर चला बघूया नेमकं आपल्याला कशा प्रकारे ह्याचं अटेम्प्ट करायचा। हा क्वेश्चन आला तर असं तेज महाभूत जर वर्णन करा म्हणून असं जर लिहा, तर असं कसा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा। आता त्याचं पहिलं पाहायचं आपल्या व्याख्या पाहिजे, काय याची व्याख्या। तर तेजत्व अभिसंबंधात तेजः, तर म्हणजे काय म्हटलं, प्रशस्त पादांनी हा श्लोक दिलेला आहे। नेमकं काय म्हटलंय, तेजत्व जातीशी समवाय संबंध ने राहणाऱ्या द्रव्याला तेज म्हणतात। तेजत्व जाती आहे त्याशी समवाय संबंधाने राहणाऱ्या द्रव्याला तेज म्हणतात। त्यानंतर काय म्हटलंय, तेज महाभूताचं लक्षण सांगितले। तेज महाभूताचं लक्षण काय सांगितलंय, उष्ण स्पर्श होतं तेज। तर्क संग्रहाचा श्लोक आहे हा। म्हणजे काय म्हटलंय, ज्याचा स्पर्श उष्ण आहे त्या द्रव्याला तेज किंवा अग्नी म्हणतात। म्हणजे ज्याचा स्पर्श उष्ण आहे किंवा आहे, ज्याचा स्पर्श उष्ण आहे त्याला तेज म्हणतात असं म्हटलंय। त्यानंतर काय म्हटलं, उष्ण गुणाचे लक्षण सांगितलंय। पुढे उष्ण गुणाचे काय लक्षण सांगितलंय, समवाय संबंधाने उष्ण स्पर्श ज्यात विद्यमान आहे तो तेज आहे। ज्यामध्ये समवाय संबंधाने उष्ण स्पर्श म्हणजे ज्यात विद्यमान आहे, स्थित आहे, त्याला तेज म्हणतात असं म्हटलंय। त्यानंतर आता काय म्हटलंय, जे आता तेज महाभूताची उत्पत्ती, इथे काय म्हटलंय, तेज महाभूताची उत्पत्ती काय सांगितली, वायुराग्निह। वायुराग्नि म्हणजे काय म्हटलंय, तैत्तिरीय उपनिषद मध्ये काय म्हटलंय ह्यांनी, की वायूपासून अग्नि महाभूताची उत्पत्ती झाली आहे। जे वायूपासून अग्नि महाभूताची उत्पत्ती झाली असं सांगितलंय। आता पुढे काय सांगितलंय, पुढे बघूया। पुढे काय सांगितलंय, सत्व रज बहुला अग्निह। सत्व रज बहुला अग्निह म्हणजे काय म्हटलं, सुश्रुतांनी श्लोक दिलाय, सत्व रजो गुणाच्या प्राधान्याने तेजाची उत्पत्ती झाली। सत्व आणि रज या सत्व आणि रज या गुणाच्या प्राधान्याने तेजाची उत्पत्ती झाली असं सांगितलंय। त्यानंतर पुढे काय म्हटलंय, वैशेषिक आणि तर्कसंग्रह काय म्हणतात। वैशेषिक तर्कसंग्रह मतानुसार तेज महाभूत काय ह्याचं प्रकार वगैरे सांगितले। तेजचे 2 प्रकार पडतात, नित्य आणि अनित्य। नित्यमध्ये येतं परमाणु रूप, अनित्यमध्ये येतं कार्यरूप। आता अनित्यचे पुन्हा 3 प्रकार पडतात, शरीर, इंद्रिय आणि विषय। आता शरीर म्हणजे काय सांगितलंय, अयोनित आदित्य लोकात, अयोनित आदित्य लोकात सांगितलंय। इंद्रिय म्हणजे आता तेज म्हणल्या इंद्रिय कोणतं असं, चक्षुरेंद्रिय। आता विषय, आता तेजचे विषय कोण सांगितले, भौम, दिव्य, उदर्य आणि आक्रज। आता भौम म्हणजे जी अग्नी असती, जी भूमीतील अग्नी असते, जमिनीतली अग्नी। दिव्य म्हणजे जी वीज वगैरे ते सांगितले। उदर्य म्हणजे उदर अग्नी वगैरे सांगितले। आणि आक्रज म्हणजे सुवर्णादी, म्हणजे काय सांगितले, जे सोन्या चांदीतले वगैरे असते सुवर्णादी, ते आक्रज। हे विषय झाले 4। त्यानंतर तेज महाभूताचे गुण। आता गुण कोण कोण सांगितले, तेज महाभूताचे गुण ते बघूया नेमके। पहिला गुण सांगितलाय की विशेष गुण रूप आहे, भौतिक गुण उष्णत्व आहे, तो चर्कोक्त गुण आहे। सुश्रुतोक्त गुण कोण सांगितले, सत्व आणि रज। हे MCQ ने महत्वाचे, हे ध्यानात ठेवायचं। आपल्या BMSच्या जे 20 MCQ असतात आपले, ते MCQ मध्ये 1 ते 2 MCQ आपल्याला ह्या गुणावर विचारलं जातं की तेज महाभूताचा कोणता गुण आहे, हे ध्यानात ठेवायचं, सत्व, रज वगैरे। त्यानंतर प्रशस्त पदार्थ गुण किती, तेज महाभूताचे 11 गुण आहेत, 11 गुण आहेत। त्यानंतर आता पुढे काय सांगितलंय, पुढे बघूया। आता पुढे सांगितलंय तेज महाभूताची आयुर्वेदिक उपयोगिता। आयुर्वेदिक उपयोगिता काय सांगितली की वैशेषिकांनी तेजाचे ऊर्ध्वजलन कर्म सांगितले आहे। म्हणजे ऊर्ध्वजलन कर्म कोणा सांगितले, वैशेषिकांनी तेजस सांगितले। त्यानंतर काय म्हटलं, तेज महाभूत प्रधान जे द्रव्यात उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, वृक्ष, खर, लघु, विशद, रूप इत्यादी गुण असतात। जे तेज महाभूत प्रधान द्रव्य जे असतात ते म्हणजे त्यामध्ये उष्ण, तीक्ष्ण हे गुण वगैरे आपल्याला पाहायला मिळतात, हे वृक्ष, खर, लघु। त्यानंतर काय म्हटलंय की काय, तेज प्लस पृथ्वी महाभूत मिळून आम्ल रस तयार होतो, तसेच तेज प्लस जल महाभूत मिळून लवण रस तयार होतो। त्यानंतर तेज आणि वायू महाभूत मिळून कटू रस तयार होतो असं सांगितलंय। आता चरकांनी पुढे काय सांगितलंय, प्राकृत वर्ण 4 सांगितले आणि वैक्रिक जे वैक्रिक वर्ण आहेत ते 5 सांगितले। असं MCQ विचारला जाऊ शकतो आपल्याला की चरकांनी प्राकृत वर्ण 4 सांगितले आणि वैक्रिक वर्ण 5 सांगितले, असे प्रकार सांगितले आहे। याचा मुख्य आधार काय सांगितलंय, तेज महाभूत आहे। याचा मुख्य आधार काय, तेज महाभूत असं सांगितलंय। त्यानंतर काय म्हटलंय, आयुर्वेदात काय म्हटलंय, आयुर्वेदात काय चिकित्सेच्या दृष्टिकोनातून सर्व रोगाचे कारण हे मंद अग्नी सांगितलं आहे।
म्हणजे असं सांगितलंय की कायची कसं म्हणजे जे सर्व जे रोगाचे कारण असतं ते आपलं मंद अग्नी असतो. ते मंद अग्नी वगैरे झालं तर त्याने काय होतं की रोग वगैरे शरीरात उद्भवतात. त्यानंतर काय सांगितलंय की औषध निर्माण मध्ये अग्नीचे फार महत्व आहे. जे औषध निर्माण वगैरे करतो त्यामध्ये अग्नीचं फार महत्व असं सांगितलंय. हे महाभूताची आयुर्वेदिक उपयोगिता आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलंय 7वी उपयोगिता काय म्हणते बघूया की सुश्रुत व वैशेषिकांनी काय म्हटले, सुश्रुत व वैशेषिकांनी शरीरस्थ जठराग्नीला स्वयंभू परमेश्वर व ईश्वराची उपमा दिली आहे. मग सुश्रुत आणि वैशेषिकांनी काय ह्यांनी जे जठराग्नी त्याला परमेश्वर स्वयंभू परमेश्वर व ईश्वराची उपमा दिली. ही एमसीक्यू आणि महत्वाचं हे ध्यानात ठेवायचं. त्यानंतर काय म्हटलंय, शरीरातील ओज, तेज, प्राण, आयु, बल, वर्ण, पुष्टी व उत्साह हे सर्व जठराग्नीवर अवलंबून आहे. असा बी एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की ओज, तेज, प्राण, वायू, बल, वर्ण, पुष्टी, उत्साह हे कशावर हे सर्व हे कशावर अवलंबून आहे, तर हे कशावर जठराग्नीवर अवलंबून आहे असा बी विचारला जाऊ शकतो एमसीक्यू वगैरे. त्यानंतर पुढचा 9वा काय आयुर्वेदिक उपयोग काय सांगितले, आम्ल, लवण, कटुरस प्रधान द्रव्य ही आग्नेय भावात्मक असून शरीरातील पित्ताचे वर्धन करतात. जे आम्ल रस असतो, लवण रस असतो, कटुर रस असतो हे काय करते, द्रव्य आग्नेय भावात्मक आहे. म्हणजे आग्नेय ह्याच्यात कसं आहे, अग्नि महाभूत प्रधान आहे त्यामुळे हे काय करते, पित्ताचं वर्धन म्हणजे पित्त वाढवण्याचं काम करतं. त्यानंतर 10वा काय सांगितलंय, चरकांनी इंद्रिय स्थानातील प्रथम अध्यायात अग्नीला प्राणाचे लिंग म्हटले आहे. जे चरकांनी काय प्रथम इंद्रिय स्थानातले प्रथम अध्यायात काय अग्नीला प्राणाचे लिंग म्हटले असं सांगितलंय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारे हा पूर्णपणे तेज महाभूत संपवलाय. यामध्ये आपण तेज व्याख्या, लक्षण वगैरे, त्यानंतर वैशेषिक तर्कसंग्रह, तेज महाभूताचे प्रकार, महाभूताचे गुण आणि आयुर्वेदिक उपयोगिता हे जे पाहिले आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला काय नाही आपल्या कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं विसरू नका. तर आजचा हा 3रा व्हिडिओ असल्यामुळे आपला हा 3रा महाभूत इथे संपत आहे. आणि आपला आपण टेलिग्राम चॅनल पण बनवलं आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की मिळेल. आणि आपल्या हा BMS मराठी नावानेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे. यामध्ये आपण हे आपले जे नोट्स आहेत त्या नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे तुम्ही ते टेलिग्राम जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला तिथे हे चॅनलचे जे व्हिडिओचे नोट्स आहेत ते तुम्हाला तिथे मिळून जातील. चालतं, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.